डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि धर्मांतर चळवळ हा आजचा विषय आहे. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. सम्यक विद्यार्थी आंदोलन ठाणे या यूट्यूबच्या माध्यमामधून आपल्याशी संवाद सादर करीत आहे. आज देशामध्ये आणि जगामध्ये करोनाची महामारी आणि करोनाने सर्व जग वेठीस धरलेलं आहे. विशेषतः मुंबईमध्ये भयानक अशी अवस्था आहे आणि त्याच्यामुळे सर्वच जण लॉकडाऊन आणि त्याच्यामुळे घरी आहेत. अशा वेळी सुरू होते काय अशा वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 एप्रिल, 1 एप्रिल सम्राट अशोक जयंती, 7 मे रोजी झालेली वैशाखी पौर्णिमा किंवा बौद्ध पौर्णिमा हे सर्व आपले उत्सव सण आपण सार्वजनिकरित्या साजरे होऊ शकले नाहीत. जे पारंपरिक पद्धतीने आपण सार्वजनिकरित्या साजरे करतो, परंतु यावेळेस आपल्या महापुरुषांना अभिवादन नतमस्तक प्रत्येकाने घरातून केलं आणि त्याचाच एक भाग म्हणून आज हा आपल्याशी संवाद महापुरुषांच्या विषयाशी संवाद साधत आहे. जो विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्मांतरित, हा आज मला दिलेला आहे. सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या विद्यार्थ्यांनी देण्यामागचा उद्देश असेल की मी भारतीय बौद्ध महासभेचा कार्यकारी अध्यक्ष आणि धार्मिक काम करत असल्यामुळे हा मला वाटतं विषय दिला असेल. वरती अनेक विचारवंतांनी आपल्या आपल्या परीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. लेखनाच्या माध्यमामधून, भाषणामधून, थोडक्यामध्ये हा विषय नवीन नाही, समाजाला तरी नवीन नाही, आंबेडकर चळवळीला नवीन नाही. ह्याच विषयावरती थोडाफार प्रकाश टाकण्याचा मी प्रयत्न आज ह्या आपल्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतोय. बाबासाहेबांनी केलेली धम्मक्रांती या देशामध्ये 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरच्या दीक्षाभूमीवरती आणि त्यांच्या आयुष्यातील ही अखेरची क्रांती होती. अनेक क्रांत्या बाबासाहेबांनी आपल्या 63 वर्षाच्या आयुष्यामध्ये सुरू केल्या, की ज्याची सुरुवात त्यांनी महाडच्या चौदार तळ्यावरून ह्युमन राईट
मानवमुक्तीचा लढा ह्याच्यापासून पाणी प्रशासनापासून सुरुवात केली. ही सुरुवात आहे पहिल्या क्रांतीची. आणि त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने बाबासाहेब क्रांती करत गेले. मग ती सामाजिक क्रांती असेल, एज्युकेशन क्रांती आहे, राजकीय क्रांती आहे. राजकीय पक्ष बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन येथे उभा केला. कामगारांची क्रांती आहे. आणि त्याच्यानंतरची क्रांती, शेवटची क्रांती मी ही धम्मक्रांती म्हणून समजतो. की ज्या धम्मक्रांतीमधून क्रांतीचं सर्कल बाबासाहेबांनी कंप्लीट केलं, पूर्णत्वस केलं. आणि ह्या सगळ्या क्रांतीमधून अस्पृश्य असलेला समाज बौद्ध धर्मांतरित झाला. त्याला एक प्रकारे स्टेटस प्राप्त झालं. त्याच्यामध्ये स्वाभिमान आला आणि धैर्याने या समाजासमोर उभा राहू शकला, इतरांच्या समोर. आजपर्यंत जी मांडणी मांडली जाते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935ला केलेली घोषणा आणि 21 वर्षाच्या अध्ययनानंतर विविध धर्मांच्या अभ्यासाच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारला 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरच्या दीक्षाभूमीवरती. परंतु हे सगळं होत असताना ह्याच्या देखील मागे जाऊन इतिहास आहे, तो बघणं आज गरजेचं आहे असं मला वाटतं. एकदम बाबासाहेबांनी हे धर्मांतर केलेलं नाही किंवा एका झटक्यामध्ये धर्मांतर 14 ऑक्टोबरचं झालेलं नाही. तर बाबासाहेब कसे टप्प्याटप्प्याने त्यांच्या कृतीमधून, त्यांच्या लेखणीमधून, त्यांच्या भाषणामधून हे बौद्ध धम्माकडे येत होते, हा देखील इतिहास आपण समजून घेतला पाहिजे. आणि त्याची सुरुवात हे 1907 पासून होते असं मी तरी समजतो. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तेव्हा भीमराव होते, जेव्हा मॅट्रिक पास झाले तेव्हा ज्ञाती समाज बांधवांकडून बाबासाहेबांचा सत्कार घ्यावा अशी बाबासाहेबांच्या वडिलांना घालण्यात आली. आणि त्या सूचनेला मान देऊन बाबासाहेबांचा सत्कार हा ज्ञाती बांधवांकडून घेतला. आणि ह्या सत्काराला प्रमुख पाहुणे म्हणून कृष्णाजी अर्जुन मास्तर हे त्या सत्काराचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे होते, की ज्यांनी बुद्ध चरित्र ह्या नावाचं पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केलं होतं. ते लेखक होते.
आणि तेच पुस्तक त्यांनी त्या सत्काराच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेट म्हणून दिलं. ही मला वाटतं पहिली पायरी असेल, पहिली स्टेप. बाबासाहेबांनी ते पुस्तक वाचल्यानंतर बुद्ध धम्माविषयी, भगवान गौतम बुद्धाच्या विषयी त्यांना आपुलकी वाटू लागली. बुद्धाची समता, करुणा, स्वातंत्र्य, न्याय ह्या गोष्टीचा प्रभाव कळत नकळत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती पडला. हे मी समजतो की पहिली स्टेप आहे, प्रथम पायरी आहे. जी 56ला पूर्णतास आली. सुरुवात ही त्या दिवसापासून बाबासाहेबांचा सत्कारापासून सुरुवात झाली असं मला वाटतं. आणि त्याच्यानंतर हळूहळू अनेक गोष्टी अशा घडत गेल्या की ज्याच्यामुळे बाबासाहेब बुद्ध धम्माकडे हे त्यांचं निश्चित धोरण ठरलं होतं. त्यांचा संपूर्ण इतिहास बघितला तर त्याच्यावरून दिसून येतं. मी 1924चा उल्लेख करेन. 1924मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी या ठिकाणी गेले होते. मुंबई प्रांतिक परिषद वगैरे अशा काहीतरी त्या परिषदेचं नाव होतं. आणि त्या परिषदेमध्ये धर्मांतर विषयावरती बाबासाहेबांनी 1924ला धर्मांतर विषयावरती बाबासाहेबांनी त्यांचं भाषण केलेलं आहे. त्याच्यानंतर सर्वांना माहिती आहे, इतिहास माहिती आहे. 24च्या नंतर बाबासाहेब 1924च्या नंतर 27ला ऐतिहासिक क्रांती बाबासाहेबांनी केलेली आहे. 25 डिसेंबर 1927 महाड येथे चौदार तळ्याच्या बाजूला मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे. आणि दहन करत असताना ज्या मनूने कायदे आमच्यावरती लादले त्या कायद्याचं दहन करतोय असं बाबासाहेबांनी वक्तव्य केलेलं आहे, भाषण केलेलं आहे संबोधित उपस्थित असलेल्या लोकांसमोर. तेव्हा प्रश्न पडतो की बाबासाहेबांनी 25 डिसेंबर हा का निवडला? तर 25 डिसेंबरला संपूर्ण जग जीसस क्राइस्ट येशू ख्रिस्ताचे जन्मदिवस हा जगामध्ये साजरा होत असतो.
भारतामध्ये देखील ब्रिटिशांचं राज्य होतं आणि त्यावेळेला ब्रिटिश संपूर्ण जगावरती ते राज्य करत होते. अनेक देशामध्ये ब्रिटिशांची राज्यसत्ता होती. आमचा राज्याचा सूर्य कधी मावळत नाही, हे ब्रिटिशर अभिमानाने सांगत होते. म्हणून बाबासाहेबांनी 25 डिसेंबर हा दिवस निवडला. देशामध्ये ब्रिटिशांची सत्ता असताना देखील ब्रिटिश ख्रिश्चन धर्मीय असून आमच्या सामाजिक ह्याच्यामध्ये बदल करू शकत नाही, मनुस्मृतीचे कायदे बदलू शकत नाहीत. त्याच्या निषेधार्थ बाबासाहेबांनी 25 डिसेंबर रोजी मनुस्मृतीचं दहन केलं आणि एकाच वेळेला हिंदू धर्माचा मनुस्मृतीचा निषेध केला, त्याचबरोबर ब्रिटिशांचा त्यांनी निषेध केलेला आहे. त्याच्यानंतर 27 डिसेंबर रोजी बाबासाहेबांचा मुक्काम हा महाडमध्येच होता. 27 डिसेंबरला बाबासाहेब हे महाडच्या चौदार तळ्यापासून, महाड शहरापासून भगवान गौतम बुद्धाच्या लेण्या आहेत. मुंबईकर, कोकणवासी ह्या जाणतात. 20 मार्चला जेव्हा चौदार तळ्यावरती लाखोचा जनसमुदाय अभिवादन करण्यासाठी जात असतो, तेव्हा त्या बौद्ध लेण्यांना देखील पाहण्यासाठी तेथे जात असतो. 27 डिसेंबरला बाबासाहेब त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर, त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर संपूर्ण अर्धा दिवस महाडमधील बौद्ध लेण्यांवरती त्यांनी घालवलेला आहे. आणि त्यावेळेला उद्देशून देखील बाबासाहेबांनी भाषण केलेलं आहे. त्यांनी भगवान गौतम बुद्ध आणि भिक्खू संघाचं, भिक्खू संघाने घेतलेल्या कामाचं चांगल्यापैकी आदरातिथ्यापर भाषण केलेलं आहे. ही झाली गोष्ट 27ची. नंतर बाबासाहेब येत आहेत 33मध्ये. 33मध्ये काही पत्रकारांनी राऊंड टेबल कॉन्फरन्स झाल्यानंतर बाबासाहेबांना काही पत्रकारांनी विचारलं, तेव्हा थोडीफार कुणकुण सगळ्यांनाच लागली होती की बाबासाहेबांना ह्या धम्मामध्ये राहायचं नाही. म्हणून काही पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला. 1933चं मी म्हणतोय. तेव्हा त्या पत्रकारांना उत्तर देत असताना बाबासाहेबांनी स्पष्ट म्हटलेलं आहे, मी इस्लाम धर्मामध्ये जाणार नाही. स्पष्टपणे त्यांनी त्यावेळेला म्हटलेलं आहे. सर्वांना माहिती आहे बाबासाहेब डबकचाळीमध्ये राहत होते. मुंबईच्या डबकचाळीमध्ये, परेलमध्ये राहत होते.
बाबासाहेबांचं अर्ध आयुष्य हे डबकचाळीमध्ये गेलं. 1930च्या दरम्यामध्ये एखादं नवीन घर घ्यावं म्हणून बाबासाहेबांनी हिंदू कॉलनी येथे प्लॉट घेतला. त्याच्यावरती घर बांधावं, इमारत बांधावी, ती राहण्यासाठी आणि आपल्या लायब्ररीसाठी असावी, ह्या उद्देशाने हिंदू कॉलनी येथेच त्यांनी प्लॉट घेतला, दादरच्या हिंदू कॉलनीमध्ये. त्या इमारतीचा आराखडा कसा असावा, कशा प्रकारची इमारत असावी, ह्याच्यासाठी ते तासनतास त्यांचे मित्र इंजिनियर्स पाटणकर यांच्याबरोबर ते डिस्कस करत बसायचे. त्यावेळेला आर्किटेक्ट वगैरे असं काही नव्हतं, इंजिनियरच इमारत बांधायचे. आणि दोघांच्या मदतीने हा आराखडा राजगृहाचा तयार झाला. आणि 33 साली ही राजगृहाची इमारत तयार झाली. तयार झाल्यानंतर ह्या इमारतीस नाव काय द्यावं हा मोठा त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या इमारतीला राजगृह हे नाव दिलेलं आहे. खूप सिग्निफिकंट आहे. राजगृहच नाव का दिलं हा प्रश्न उपस्थित होतो. 1933ला तर ह्याचा आढावा घेत असताना असं दिसून येतं की राजा बिंबिसार 2500 वर्षापूर्वीचं मी बोलतोय, राजा बिंबिसार त्याचं मगध हे राज्य होतं. आणि मगध राज्य आमची राजधानी ही राजगृह होती. त्याच्यावरून मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे राजगृह हे नाव दिलं. नंतर सर्वांना इतिहास माहिती आहे, राजा बिंबिसार हे बौद्ध धर्मीय झाले, बौद्ध झाले आणि बौद्ध धम्माचा त्यांनी प्रचार आणि प्रसार केला. आणि मौर्य डायनॅस्टीमधले ते होते. हे राजगृह हे नाव देण्यामागचं कारण असावं. 1935चा इतिहास सर्वांनाच माहिती आहे. 35ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येवले येथे घोषणा केली. येवले नाशिक येथे अस्पृश्य समाजाच्या परिषदेमध्ये की मी हिंदू धर्मात जन्मलो असलो तर ते माझ्या हातात नाही, परंतु मी हिंदू धर्मामध्ये मरणार नाही ही प्रतिज्ञा बाबासाहेबांनी केली. आणि ह्या देशामध्ये एक मोठं वादळ निर्माण केलं. लोकांना समजून आलं की बाबासाहेब आता हिंदू धर्माचा त्याग करणार आणि कुठला तरी धर्म निवडणार. कारण बाबासाहेबांची प्रतिज्ञा तशी होती. आणि प्रतिज्ञा केल्यानंतर देशामध्ये वादळ निर्माण झालं. आणि काही धर्माचे धर्मगुरू, मुस्लिम धर्माचे धर्मगुरू
हैदराबादचे निजाम शीख धर्मीयांचे दिलीप सिंग, ख्रिश्चन धर्मीयांचे बिशप, हे बाबासाहेबांना मदतीसाठी, समाजाच्या मदतीसाठी आमच्या धर्मामध्ये या, आम्ही एवढी एवढी मदत करू, अशा प्रकारचे बाबासाहेबांसमोर ठेवला. परंतु बाबासाहेबांनी 35च्या नंतर सर्व धर्माचा अभ्यास केला. पस्तीसच्या नंतर बाबासाहेबांनी सर्व धर्माचा अभ्यास केला. त्यांनी एक आपलं मत निश्चित करण्याचं ठरवलं. पस्तीसच्या नंतर 36 वरती येतो. 1936 रोजी पुणे येथे परिषद झाली. ती परिषद बाबासाहेबांनी अस्पृश्य समाजाच्या मुलांसाठी परिषद घेतली होती. परिषदेचा विषय तोच होता, धर्मांतराचा. आणि त्यावेळेला बोलत असताना बाबासाहेबांनी बोललेले आहेत. 35ला केलेली घोषणा आणि 36मध्ये बाबासाहेब बोलत आहेत. माझ्या हिंदू बांधवांनी आज माझ्यासमोर देवळामधले देव जरी आणून उभे केले, आणि माझं मन वळवण्याचा जर प्रयत्न केला, तरी मी माझ्या प्रतिज्ञेवरून मी ढळणार नाही. हे मी त्रिवार सांगतो. मी या देशामध्ये धम्मक्रांती करणार आहे. एवढे प्रखरतेने बाबासाहेब 36च्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांसमोर बोलतात. अनेक अशा घटना आहेत बाबासाहेबांच्या 56 पर्यंतच्या, त्याचा आपण आढावा घेत आहेत. 44ला बाबासाहेब मद्रास येथे जात आहेत. मद्रास येथे रिओलॉनिस सोसायटी ह्याचं आमंत्रण होतं, धर्मांतरावरती बोला. बाबासाहेब तिथे धर्मांतरावरती बोलत आहेत. मद्रासमध्ये म्हणजे साऊथमध्ये बाबासाहेब धर्मांतरावरती बोलत आहेत की साऊथ आपल्याला माहिती असेल, ऑर्थोडॉक्स हिंदू ते जास्त प्रमाणामध्ये होते. त्यांच्या समोर जाऊन बाबासाहेबांनी धर्मांतराची गोष्ट केलेली आहे. 1945 हे वर्ष मला वाटतं महत्त्वाचं आहे. हळूहळू करत मी 1956 पर्यंत 14 ऑक्टोबर 1956 पर्यंत येतोय. मी हा सगळा आढावा घेतोय हे लोकांना समजण्यासाठी की ह्या गोष्टी लोकांच्या समोर यायला पाहिजेत. त्याच्यासाठी मी हा सविस्तर असा आढावा घेतोय. कारण जी मांडणी मांडली येते 35 आणि 56 मध्ये जी मांडणी मांडली जाते, हा मोठा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये बाबासाहेब कसे कसे येत आहेत ते मांडण्याचा प्रयत्न येतोय. म्हणून 1945 हे वर्ष देखील मला महत्त्वाचं वाटतंय.
45ला बाबासाहेब अहमदाबाद ह्या शहरामध्ये जात आहेत, गुजरातच्या अहमदाबाद शहरामध्ये. त्यावेळेला बॉम्बे प्रोव्हिन्स होता, मुंबई अहमदाबाद गुजरात एकत्र होतं. साबरमती नदीच्या काठावरती एक परिषद झालेली आहे शेड्यूल कास्ट अस्पृश्य समाजाचे, शेड्यूल कास्ट फेडरेशनची. अधिवेशन राजकीय होतं. शेड्यूल कास्ट फेडरेशनचं अधिवेशन होतं. साबरमतीच्या नदीच्या काठावरती आणि त्या सभामंडपाला, त्या अधिवेशनाच्या संपूर्ण परिसराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाव दिलं होतं बुद्धनगर. बघा किती मजेशीर गोष्ट आहे. संपूर्ण परिषदेच्या सभामंडपाला आणि परिषदेला नाव दिलं होतं बुद्धनगर. सभा होती शेड्यूल कास्ट फेडरेशनची. 1945 महत्त्वाचं ह्याच्यासाठी पुन्हा मी एकदा म्हणेन, पीपल एज्युकेशन ट्रस्टची स्थापना बाबासाहेबांनी केली 45ला. आणि सिद्धार्थ कॉलेज काढलं मुंबई येथे. संपूर्ण कॉलेजला नाव दिलं सिद्धार्थ कॉलेज. आज देखील मुंबईच्या फोर्ट विभागामध्ये ज्या दोन त्या इमारतीचा पण इतिहास फार रोमांचक आहे असं मी सांगेन. पण तो आज आपला विषय नाही. त्या दोन इमारती बाबासाहेबांनी ह्या विकत घेतल्या. त्या ऑलरेडी बांधलेल्या स्वरूपाच्या होत्या. त्या विकत घेऊन एका इमारतीला नाव दिलं बुद्ध भवन आणि दुसऱ्या इमारतीचं नामांकन केलं आनंद भुवन. एका इमारतीचं नाव बुद्ध भवन, दुसऱ्या इमारतीचं नाव आनंद भुवन. संपूर्ण कॉलेजला नाव दिलं सिद्धार्थ कॉलेज. ही 45ची घटना आहे. म्हणजे बाबासाहेब कसे टप्प्याटप्प्याने बुद्ध धम्माकडे कसे जात होते, निश्चय किती पक्का होता बाबासाहेबांचा, हे आपल्याला ह्याच्यावरून दिसून येईल. ह्या सगळ्या इन्सिडन्सवरून दिसून येईल, बाबासाहेबांच्या कृतीवरून दिसून येईल, बाबासाहेबांनी घडवलेल्या इतिहासावरून आपल्याला दिसून येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भगवान बुद्धाचं चरित्र, एक तर त्यांना बौद्ध पर्व, जे बौद्ध पर्व हे फार पूर्वी लिहिलेलं पुस्तक, आमटे यांनी लिहिलेलं पुस्तक, हे फार आवडलेलं होतं. आणि त्या पुस्तकात छापण्याचे अधिकार, प्रसिद्धीचे अधिकार नंतरच्या काळामध्ये भैयासाहेब आंबेडकरांनी घेतले.
आणि 60च्या दशकामध्ये बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसमधून बौद्ध पर्वच्या हजारोनी कॉपी छापण्यात आल्या. बौद्ध पर्व हे बाबासाहेबांना पुस्तक खूप आवडलेलं होतं. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी ज्याचा जाहीर असा उल्लेख केलेला आहे ते पी. लक्ष्मी नरसू नावाच्या लेखकाचं पुस्तक एसेन्स ऑफ बुद्धिझम हे बाबासाहेबांना खूप आवडलेलं पुस्तक होतं. त्याची प्रथम आवृत्ती 1911 रोजी निघाली आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये ती संपून गेली. सर्वांना माहिती आहे बाबासाहेबांनी ठाकरसी कंपनी यांचे व्यावसायिक संबंधापेक्षा मैत्रीचे संबंध होते. बाबासाहेबांनी लिहिलेली संपूर्ण पुस्तके ही त्यावेळेला ठक्करसी या कंपनीमधून छापित. बाबासाहेबांना हवी असलेली पुस्तकं ठक्करसी विदेशी लेखकांची पुस्तकं बाबासाहेब ठक्करसी या कंपनीमधून विकत घेत. म्हणून हे मैत्रीचे संबंध होते. जेव्हा बाबासाहेबांनी बघितलं हे नरसूचं इसेन्स ऑफ बुद्धिझम पी. लक्ष्मी नरसूचं पुस्तकाच्या प्रती अवेलेबल नाही, तेव्हा ते बाबासाहेब ठक्करसी कंपनीला सांगतायत की ह्याच्या प्रती छापा. 1911ला देखील आपणच पब्लिशर्स होतात. तेव्हा ती प्रत छापण्यात आली इसेन्स ऑफ बुद्धिझम आणि त्याची प्रस्तावना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली. हे मी 1948चा हा आपल्याला इतिहास सांगतो. प्रस्तावना लिहित असताना बाबासाहेबांनी मनोदय जाहीर केला. मी देखील बौद्ध चरित्र भगवान गौतम बुद्धाचं चरित्र लिहिणार आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि धम्मा पुस्तक लिहून बुद्ध आणि धम्मा हे पुस्तक लिहून त्यांनी तयार केलं. ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सविता आंबेडकर, बाबासाहेबांच्या द्वितीय पत्नी माई आंबेडकर, ह्या सिलोन कोलंबियाला जात आहेत. सिलोन येथील कोलंबिया शहरामध्ये जात आहेत, कोलंबसला जात आहेत. मातृसंस्था ह्या नावाची संस्थेने बाबासाहेबांना तिथे आमंत्रित केलं होतं. जागतिक बौद्ध मातृसंघ परिषद या परिषदेने बाबासाहेबांना आमंत्रित केलं होतं. विषय बौद्ध धम्माचा होता. आणि परिषद झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॅन्डी येथील दंतविहाराला भेट देत आहेत. दंतविहार येथे तथागत भगवान गौतम बुद्धाचा अस्थी ठेवलेल्या आहेत, दंत ठेवलेला आहे. आणि त्या विहारामध्ये बाबासाहेब नतमस्तक भगवान गौतम बुद्धाच्या समोर त्याचबरोबर 50ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कलकत्त्यातील महाबोधी सोसायटी
आणि महाबोधी सोसायटीचं नियतकालिक महाबोधी नावाचं भारतातील बौद्ध धम्माचा विचार, बौद्ध धम्माचं अस्तित्व ह्यावरती बाबासाहेब लेख लिहित आहेत 1950ला. आपल्या सगळ्यांना माहिती असेल, बाबासाहेबांनी अनेक नियतकालिकं काढली. 53ला बाबासाहेबांकडं काढलेलं नियतकालिक हे जनता चालू होतं. जनता नावाचं पाक्षिक चालू होतं. आणि ह्या पाक्षिकामध्ये 23 मेच्या पाक्षिकामध्ये बाबासाहेबांनी आव्हान केलं होतं. 1953चं मी म्हणतोय. R.D. भंडारेंचं ते निवेदन होतं जनतामध्ये, 23 मेच्या जनतामध्ये, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 27 मे 1953ला वरळीच्या आत्ताच्या आंबेडकर मैदानामध्ये, मैदानाचं नावामध्ये बाबासाहेब स्वतः येणार आहेत. त्या दिवशी बुद्ध जयंती आहे आणि बाबासाहेब लोकांना सामुदायिक बुद्ध वंदना कशी म्हणावी याचं मार्गदर्शन करणार आहेत. अशा प्रकारचा वृत्तांत, जाहिरात, बातमी ही बाबासाहेबांच्या सांगण्यावरून देण्यात आली होती आणि बाबासाहेब त्या कार्यक्रमाला गेले होते. नंतरचा जो जनताचा अंक प्रसिद्ध झाला त्याच्यामध्ये हा सविस्तर वृत्तांत हा त्याच्यामध्ये आलेला आहे. 54ला बाबासाहेब रंगूनमध्ये गेले होते धम्म परिषदेसाठी. तेथे बाबासाहेबांनी भाषण केलेलं आहे, त्याच्यावरती मी जात नाही का वेळेचा अभाव आहे मला कळतोय. वेळ फार कमी राहिलेला आहे. पण रंगून येथून बाबासाहेबांनी एक मूर्ती आणली. भगवान गौतम बुद्धाची. ती मूर्ती देहू रोडच्या मंदिरामध्ये ठेवली आणि बाबासाहेबांनी समाज बांधवांना त्यांना सांगितलं की आता ह्याला मंदिर म्हणू नका, हे विहार झालेलं आहे. मंदिराची निर्मिती तेथील लोकांनी केली, देहू रोड आणि पुण्याच्या परिसराच्या लोकांनी केली. आणि ते समाज बांधव जेव्हा बाबासाहेबांना भेटण्यासाठी गेले की मंदिर आमचं तयार झालेलं आहे, कुठल्या देवाची मूर्ती लावावी, तेव्हा बाबासाहेब म्हणतायत मी 25 डिसेंबर रोजी येईन आणि त्यावेळेला मी मूर्ती घेऊन येईल आणि तेव्हा तुम्ही बघा मी कुठल्या देवाची मूर्ती लावतोय ते. आणि बाबासाहेबांनी रंगून येथून आणलेली भगवान गौतम बुद्धाची मूर्ती तेथे स्थापित केली. आणि तेव्हा केलेल्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतायत, त्यांनी उल्लेख केल्या पंढरपूरच्या विठोबा मंदिराचा. आणि बाबासाहेब म्हणतायत जर मला सरकारने वेळ दिला, इतिहासकारांनी वेळ दिला तर हे पंढरपुराचं मंदिर विठोबाचं नसून भगवान गौतम बुद्धाचं आहे असं मी सिद्ध करून दाखवेन.
हे बाबासाहेबांनी तेव्हा तिथे आपल्या भाषणामधून मांडलेलं आहे. अनेक विषय आहेत. सर्वांना माहिती आहे बाबासाहेबांचा प्रिंटिंग प्रेस, ज्याची सुरुवात या पाक्षिकाची सुरुवात आता 100 वर्ष झाली. मूकनायक आणि मूकनायकाची 100 वर्ष ही देशातील अनेक विभागामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामधील लोकांनी आपल्या शहरामधून, आपल्या जिल्ह्यामधून, तालुक्यामधून 100 वर्ष साजरी केली पाक्षिकाची. तेव्हाचा मूकनायक बाबासाहेबांकडे प्रेस नव्हती. आणि ते इतरांकडून ते छापून आणत होते. मूकनायकावरती मी बरेच वेळा, त्यावेळेला मी जेव्हा 100 वर्ष झाली 31 जानेवारीला, फार सविस्तर मी 3-4 सभेमधून बोललो. आंबेडकर भवनामधून सभा झाली होती, त्याच्यामध्ये मी सविस्तर बोललो. माझ्याबरोबर जवी पवार होते, शिंदे होते, रमेश शिंदे होते, बरेचशी प्रतिष्ठित मंडळी होती. त्यांच्यासमोर तो कार्यक्रम झाला. आज देखील तो यूट्यूबवरती केव्हा लाईव्ह होतो. पण नंतरच्या काळामध्ये बाबासाहेबांनी स्वतःची प्रेस कामाठीपुरा 8व्या गल्लीमध्ये स्थापित केली आणि त्या प्रेसचं नाव त्यांनी भारतभूषण प्रिंटिंग प्रेस ठेवलं. मूकनायकाचे काही अंक तिथून छापले. त्याच्यानंतर बाबासाहेब विदेशामध्ये आपल्या शिक्षणासाठी 1920ला निघून गेले. ज्या जबाबदाऱ्या त्यांनी टाकल्या होत्या त्यांच्या सहकाऱ्यांवरती 19 अंक निघाले आणि 19 अंकाच्या नंतर मूकनायक हा बंद पडला. नंतर 27ला बहिष्कृत भारत, त्याची निर्मिती केली. बहिष्कृत भारत बाबासाहेबांनी साप्ताहिक सुरू केलं. तेव्हा बाबासाहेबांनी स्वतःचा प्रेस निर्माण केला आणि त्या प्रेसचं नाव त्यांनी ठेवलं भारतभूषण प्रिंटिंग प्रेस. आणि भारतभूषण प्रिंटिंग प्रेस हे काही वर्ष चाललं. बहिष्कृत भारत देखील, त्याच्यानंतर जनता आलं आणि जनता अनेक वर्ष बाबासाहेबांनी जनता हे चालवलेलं आहे. 42च्या नंतर बाबासाहेब दिल्लीमध्ये होते, परंतु बाबासाहेबांनी ज्यांच्यावरती जबाबदाऱ्या टाकल्या, संपादक म्हणून भार कदरेकरांचा मी उल्लेख करेन. भंडारी समाजाचे होते, परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या आंबेडकरी चळवळीबरोबर बाबासाहेबांचे सहकारी म्हणून अनेक वर्ष त्यांनी बहिष्कृत भारत आणि जनता ह्या पाक्षिकाची जबाबदारी समर्थपणे पेलवली. दादासाहेब रुपवते आहेत, RD भंडारे आहेत, ते देखील त्यांच्या सहकार्याला होते. सांगण्याचा उद्देश हाच, बाबासाहेबांचा कल जसा जसा बौद्ध धर्माकडे निघत गेला, पुढे जात गेला, त्यांनी त्यांच्या प्रेसचं नाव देखील बुद्धभूषण काढून, भारतभूषण काढून बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस ठेवलं. जनता पाक्षिकाचं नाव त्यांनी 53ला प्रबुद्ध भारत म्हणून ठेवलं
आज देखील प्रबुद्ध भारत अंक रेग्युलरली त्याची प्रिंटिंग पाक्षिकाची होते आणि संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचं हजारोच्या संख्येने वितरण होत आहे. हे बाबासाहेबांचे टप्पे आहेत. 50मध्ये सांगण्याचं राहून गेलो. 1950मध्ये बाबासाहेबांनी औरंगाबाद येथे कॉलेज काढले. एक कॉलेज सिद्धार्थ कॉलेज मुंबईमध्ये होतं. औरंगाबादमध्ये कॉलेज काढलं. कॉलेजची उभारणी केली आणि कॉलेजचं नाव बाबासाहेबांनी मिलिंद कॉलेज म्हणून संपूर्ण परिसराला नागसेन वन म्हणून त्यांनी तो परिसराचं नामांतर केलं. आपणा सगळ्यांना हा इतिहास माहिती आहे. मिलिंद प्रश्न म्हणून बौद्ध इतिहासामध्ये, बौद्ध साहित्यामध्ये त्याला विशेष असं महत्त्व आहे. राजा मिलिंद हा ग्रीक राजा होता. वादविवादामध्ये हुशार होता आणि भन्ते नागसेनमध्ये प्रश्न उत्तरं आणि त्यांचा जो संवाद झालेला आहे तो अजरामर आहे. अनेक बौद्ध राष्ट्रामध्ये त्यांच्या भाषेमध्ये ह्याचं भाषांतर झालेली आहे. बाबासाहेबांनी दाखवून दिलं 1950ला मिलिंद आणि नागसेन ह्या नावावरून की मिलिंद हे कॉलेज आणि नागसेन हे वन आहे. ही बौद्ध धर्माची प्रतीके त्यांनी औरंगाबाद शहरामध्ये दाखवून दिली. 53चा मी शेवटी उल्लेख करीन. 1953मध्ये भैयासाहेब आंबेडकरांचा विवाह झाला. धर्मांतराच्या 3 वर्ष आधी आणि तो विवाह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सांगण्यावरून बौद्ध पद्धतीने विवाह झालेला आहे. आणि विवाह कसा व्हावा ह्याचं संपूर्ण मार्गदर्शन बाबासाहेबांनी 2 दिवस आधी त्यांच्या सहकार्यानं म्हणजे शंकरानंद शास्त्री यांना केलं. त्यांनी ते भैयासाहेबांचा विवाह लावलेला आहे. आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या घोषणा केल्या त्या त्यांनी पूर्वतास आणलेल्या आहेत, परिपूर्ण केलेल्या आहेत. कुठलीही घोषणा अधोरित राहिलेली नाही. तर महापरिनिर्वाणाच्या पूर्वी ह्या सर्व त्यांनी घोषणा अंमलात आणल्यात हे देखील महत्त्वाचं आहे असं मी समजतो. 14 ऑक्टोबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या देशामध्ये धम्मक्रांती केली. ज्या भूमीवरती केली त्या भूमीला आज दीक्षाभूमी म्हणतायत. ज्या भूमीवरती आज दीक्षाभूमी स्तूप आहे ते त्या क्रांतीची स्मरण येणाऱ्या हजारो पिढ्यांना त्या स्मारकामधून, विहारामधून देईल. त्याला दीक्षाभूमी असं नाव आहे. आणि हे भारताच्या इतिहासामधील
फार मोठी ऐतिहासिक घटना आहे असं मी समजतो. एक अस्पृश्य समाज जो लाखोच्या संख्येने 14 ऑक्टोबर 1956ला धर्मांतरित होतो. बौद्ध म्हणून अभिमानाने सांगतो, ही ऐतिहासिक गोष्ट आहे. जी क्रांती केली बाबासाहेबांनी ती रक्तविरहित क्रांती होती. जगाच्या इतिहासामध्ये ज्या क्रांत्या झाल्या रक्तरंजित क्रांत्या झाल्या. बौद्ध धम्माची दीक्षा देत असताना बाबासाहेबांनी भंते चंद्रमणीच्या हातून स्वतः बौद्ध झाले. स्वतः बौद्ध झाल्यानंतर इतरांना, समाजाला बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिलेली आहे. परंतु दुर्दैवाने बाबासाहेब आपल्यामध्ये राहिले नाहीत, जास्त काळ राहिले नाहीत. बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण हे 1.5 महिन्यामध्ये 51-52 दिवसामध्येच झालं. बाबासाहेबांनी आयोजित केलेल्या ज्या धर्मांतराची ठिकाणं होती त्याच्यामध्ये मुंबई होतं डिसेंबरमध्ये. त्याच्यानंतर भारतातील विविध राज्यांमध्ये जाऊन बाबासाहेब धर्मांतराचे कार्यक्रम करणार होते. बाबासाहेबांच्या ज्या आयडियाज आणि एम्स होते, कशा प्रकारे बौद्ध धम्माचा प्रचार या देशामध्ये करायला पाहिजे होत्या, त्या आयडियाज आणि एम ते बाबासाहेब निघून गेल्यामुळे आपल्यापर्यंत आल्या नाहीत. आपण त्याच्यापासून वंचित राहिलो. मग बाबासाहेबांनी स्थापन केलेली भारतीय बौद्ध महासभा, ज्याचे फाउंडर आणि ते अध्यक्ष राहिले, ज्या संस्थेच्या बॅनरखाली बाबासाहेबांनी या देशामध्ये धम्मक्रांती केली, त्या धम्म संघटनेचं काम खऱ्या अर्थाने सुरू झालं असं मी समजतो. बाबासाहेबांच्या नंतर बाबासाहेबांचे पुत्र भैयासाहेब आंबेडकर यांना भारतीय बौद्ध महासभेची अध्यक्षपदाची धुरा दिली आणि त्यांनी 1977 पर्यंत 17 सप्टेंबर 1977 पर्यंत समर्थपणे 21 वर्ष समर्थपणे आपली सांभाळली असं मी सांगेन. हजारोच्या संख्येने धर्मांतराचे कार्यक्रम त्यांनी घेतले, भैयासाहेबांनी घेतले. आणि त्या धर्मांतराच्या कार्यक्रमाला तत्कालीन असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांची साथ होती. मला उल्लेख करावासा वाटेल दादासाहेब गायकवाडांचा. प्रत्येक धर्मांतरित कार्यक्रमाला दादासाहेब गायकवाड अर्जावून उपस्थित आहे. त्यावेळेला वेगळ्या पद्धतीने कार्यक्रम व्हायचे. रिपब्लिकन पक्षाची स्थापना अजून झाली नव्हती. बाबासाहेब गेल्यानंतर देखील शेड्यूल कास्ट फेडरेशनच होता, राजकीय पक्ष होता. सकाळी किंवा संध्याकाळी राजकीय पक्षाची सभा व्हायची आणि त्या सभेच्या नंतर धर्मांतराचा प्रोग्राम व्हायचा. काही वेळेला धर्मांतराचा
प्रोग्राम धर्मांतराचा कार्यक्रम हा सकाळी घडून आणायचा आणि त्याच्यानंतर संध्याकाळी शेड्यूल कास्ट फेडरेशनची सभा व्हायची. अशा प्रकारे हजारोच्या संख्येने ह्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये भैयासाहेब आंबेडकरांनी लोकांना धर्मांतरित केलं. लोकांना एवढं कळलं की आपण अस्पृश्य नाही, आपण बौद्ध झालेलो आहोत. बौद्ध सांगण्याने त्यांच्यामध्ये स्वाभिमान आला. स्वाभिमानाबरोबर प्रगतीचे शिक्षणाचे मार्ग खुले झाले. ह्याचं एक उदाहरण म्हणून आपल्याला देऊ इच्छितो. देशामध्ये इंग्रजांनी जनगणना आणली आणि दर 11 वर्षानंतर जनगणना देशामध्ये होते. जेव्हा 1951 रोजी ब्रिटिशांनी जनगणना केली, भारत स्वतंत्र झाला होता आणि 51च्या जनगणनेमध्ये या महाराष्ट्रामध्ये बौद्धांची संख्या म्हणून 2500ची नोंद करण्यात आली. आणि 11 वर्षाच्या नंतर म्हणजे 1961ला पुन्हा एकदा जनगणना महाराष्ट्रामध्ये झाली. मी फक्त महाराष्ट्राचंच सांगतोय. तेव्हा जनगणने बौद्ध ह्या जनगणनेची फिगर आली. बौद्ध ह्या जनगणनेच्या लोकांनी नोंद केली 27 लाख. मी हे जे काय आकडे देतोय हे महाराष्ट्र सरकारच्या गॅझेटमधले आकडे देतोय, माझ्या मनाचे आकडे नाहीत. म्हणजे 56 पासून ते 4 वर्षामध्ये भैयासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या सहकार्याने 4 वर्षामध्ये 27 लाख लोकांना बौद्ध धर्मांतरित केलेला. हीच परंपरा भारतीय बौद्ध महासभा आज महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये चालवते. बौद्ध धर्म आम्ही महाराष्ट्रामध्ये संकुचित ठेवलेला नाही, तर बौद्ध धर्म देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये नेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि तो यशस्वी झालेला आहे. लेटरेट संस्था तर आज हजारोच्या संख्येने आहे. पण भारतीय बौद्ध महासभा कार्याच्या माध्यमामधून देशाच्या 22 राज्यामध्ये मी कार्यरत आहे. काही लोक म्हणतात कायदेशीर बेकायदेशीर, त्याच्यामध्ये जर मी अडकलो असतो तर एवढ्या 22 राज्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया घेऊन गेलो नसतो. आज वेळ आलेली आहे. बाबासाहेबांची ही धम्मक्रांती जी नागपूरच्या दीक्षाभूमीवरून सुरू झाली ती देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत न्यायची आहे. देशातील शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब लोकांसमोर न्यायची आहे. जे बाबासाहेबांना सामाजिकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या आपले आयकॉन समजतात, नेते समजतात, त्यांच्या विचारावरती सामाजिक राजकीयदृष्ट्या वाटचाल करतात, अशांच्या समोर बौद्ध महासभा, बौद्ध धम्म आपल्याला पोचवायचा आहे. त्या दृष्टीने भारतीय बौद्ध महासभा आज कार्यरत आहे आणि त्याला चांगल्यापैकी यश प्राप्त झालेलं आहे.
म्हणून मी म्हणतो 61मध्ये जी जनगणना महाराष्ट्रामध्ये झाली आणि काही लोकांना आश्चर्य वाटलं, सनातनी लोकांना येथील आश्चर्य वाटलं. 2021मध्ये देखील करोनाच्यामुळे जनगणना थांबवण्यात आलेली आहे असं मला माहिती मिळाली. पण हा महामारीचा करोना झाल्यानंतर 21मध्ये पुन्हा जनगणना होईल, तेव्हा महाराष्ट्रामध्ये नाही देशाच्या विविध प्रांतामध्ये बौद्धांची संख्या कितीनी कोटीनी वाढलेली असेल हे मी माझ्या कार्याने दाखवून देईल. जास्त वेळ आपला न घेता बाबासाहेबांची धर्मांतरित चळवळ त्याच्यावरती थोडासा प्रकाश टाकण्याचा मी प्रयत्न आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून, विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून टाकण्याचा आणि संवाद साधण्याचा मी प्रयत्न केला. आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे मी समजतो. बाबासाहेबांची धम्मक्रांती ही पुढे घेऊन जाण्याची आणि भारतीय बौद्ध महासभा ही भारतीय बौद्धांची मातृसंघटना आहे ही पोचवण्याची हे मी आपल्याला सांगू इच्छितो. जास्त वेळ घेतला आपल्या सगळ्यांचा मी निरोप घेतो. सगळ्यांना पुन्हा एकदा नमो बुद्धाय, जय भीम. आणि मी इथेच थांबतो. फिनिश.